नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणे या स्तरासाठी काही उपक्रम पाहत आहोत। या आधीच्या उपक्रमातून आपण मुलांना एकक दशक संकल्पना, हातचा देणे या गोष्टी छानपणे लक्षात आलेल्या आहेत। तर हाच मुद्दा लक्षात घेऊन आता आपण त्यापुढे एका उपक्रमाची आखणी केली आहे। हा उपक्रम आहे बेरीज गोष्टी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बेरजेची काही उदाहरण कार्ड्स। चला तर मग उपक्रम पाहूया आणि त्यासाठी आपल्याला आपल्या वर्गाला भेट द्यावी लागेल। बेरीज गोष्टी या उपक्रमासाठी आपण वर्गाचे 2 गट करूया। गट अ हात उंच करा, गट ब हात उंच करा। व्हेरी गुड। आता दोन्ही गटातील एकेका विद्यार्थ्याने उभं राहायचंय। मी ज्याचं नाव घेईन, नीरज उभा राहा, भावना उभी राहा। व्हेरी गुड। आता तुम्ही दोघांनी या ठिकाणी यायचे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर काही उदाहरण कार्ड्स ठेवली आहेत। भावना, कोणतंही एक कार्ड उचल बरं बेटा। उचलला? आता त्यावरील उदाहरण वाचून दाखवते का मला? जोरात वाच हां। 26 अधिक 25। अरे वा, खूप छान। आपल्याकडे उदाहरण आहे 26 अधिक 25। आता बघा हा तुम्ही दोघं जण, आता या उदाहरणावरून मी तुम्हाला एक बेरीज गोष्ट तयार करून दाखवणार आहे। काय करून दाखवणार आहे? बेरीज गोष्ट। बघा, माझ्याकडे 26 लाल मणी होते। माझ्या ताईने मला अजून 25 पिवळे मणी दिले, तर माझ्याकडे एकूण किती मणी झाले? बघा, मी भावनाने वाचलेल्या उदाहरणावरून बेरीज गोष्ट तयार केली। लक्षात आली तुम्हाला? भावना, आता ते कार्ड खाली ठेव। आता तुला दुसरं एक उदाहरण कार्ड उचलायचंय। उचल बरं। उचललंस? वाच बरं, काय गणित आहे? 26 अधिक 45। अरे वा। आता ह्या उदाहरणावरून तुला एक बेरीज गोष्ट तयार करायची आहे। करता येईल तुला? हो। सांग बरं। आमच्या शेतात 26 पेरूची झाडं लावली आणि 45 पपयांचे रोप लावले, तर आमच्याकडे एकूण किती रोप झालं? अरे वा, खूप छान बेरीज गोष्ट तयार केली हा तू। नीरज, आता तू एक उदाहरण कार्ड उचल बेटा। उचललंस? आधी उदाहरण वाच बरं। 36 अधिक 28। अरे वा, तुला आता बेरीज गोष्ट तयार करता येईल? हो। माझ्याकडे 36 रुपये होते, माझ्या मामाने अजून 28 रुपये दिले, तर माझ्याकडे एकूण किती रुपये झाले? अरे वा, नीरज, तू पण खूप छान बेरीज गोष्ट तयार केली हा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या गटातील मुलांनी खूप छान बेरीज गोष्टी तयार केल्या हा। त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। शिक्षक मित्रांनो, व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे मुलांनी उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला त्यांना काही वेळा बेरीज गोष्टीचा नमुना तयार करून दाखवावा लागेल। काही ठिकाणी आपल्याला त्यांची मदत देखील करावी लागेल। मुलांनी अशा गोष्टी तयार केल्यानंतर त्यांना या गोष्टीतील संख्यांची बेरीज करण्यासाठी वहीत किंवा फळ्यावर एकक दशक उदाहरण चौकटी तयार करून उदाहरण सोडवायला देखील सांगूया। या उपक्रमामुळे विद्यार्थी संख्यांना दैनंदिन जीवन आणि वास्तवातील वस्तू यांच्याशी जोडायला लागतात। त्यामुळे गणित त्यांना अर्थपूर्ण वाटू लागते। स्वतः तयार केलेल्या उदाहरणातील गणिते सोडवल्यामुळे त्यांच्या मनात बेरजेची संकल्पना छानपणे कोरली जाते। गोष्ट तयार करताना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि भाषिक क्षमतेला वाव मिळतो। आणि विशेष म्हणजे हातच्याची बेरीज ही संकल्पना सहज, सोपी आणि आनंददायी वाटू लागते। चला तर मग याप्रमाणे अधिकाधिक सराव घेऊया आणि आपले विद्यार्थी निपुण करूया। धन्यवाद।